नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र निवृत्ती सावळे आणि निवृत्ती सावळे या डीजी नावाच्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत असो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे की नेमकं काय काय बदलणार आहे। मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागात शेतीची कामे असोत किंवा बँकेची कामे असोत, पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचं असतं। पण आता या पॅन कार्डचे 1 एप्रिलपासून नवीन नियम येणार आहेत। खूप काही नियम बदल करण्यात आलेले आहेत। जर आपल्याला हे नियम माहीत नसतील तर ऐनवेळी आपली धावपळ होऊ शकते। पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की आतापर्यंत आपण आधार कार्ड दिले की पॅन कार्ड निघायचं, पण 1 एप्रिल नंतर तसं होणार नाही। आता पॅन कार्ड काढताना किंवा दुरुस्त करताना तुम्हाला जन्माचा दाखला, TC किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे। हे सोबत ठेवावंच लागणार आहे। फक्त आधार कार्डवर आता कामं होणार नाहीत। मुद्दा 2, नावातला बदल तपासून घ्या। 31 मार्चच्या आतच नावात काही बदल असेल तर ते दुरुस्त करून घ्या, कारण 1 एप्रिल नंतर नवीन नियम येणारच आहेत। पॅन कार्डवर वेगळं नाव आणि आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर तुमचे व्यवहार अडकू शकतात। त्यामुळे नावाचं स्पेलिंग एकदा नीट तपासून घ्या। काही बदल असेल तर 31 मार्चच्या आतच दुरुस्त करा। शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी आहे। जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल तर 20 लाखापर्यंतच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचं नसेल। आधी ही मर्यादा 10 लाखावर होती। होती, ती आता वाढवली आहे। तसेच 5 लाख पर्यंतची गाडी घेतानाही पॅनची अट थोडी शिथिल केली आहे। तर सर्वांना अशी विनंती आहे की 31 मार्चच्या आत आपल्या पॅन कार्डची दुरुस्ती करून घ्या आणि नवीन पॅन काढताना 1 एप्रिलपासून सर्व कागदपत्रे रेडी ठेवा। जसं जन्माचा दाखला असो, ज्यांच्याकडे 10वीची TC आहे त्यांच्याकडे 10वीची TC, वोटर ID कार्ड, किंवा तुम्ही शपथपत्रसुद्धा बनवून घेऊ शकता, ॲफिडेविट। त्यानुसार तुम्ही पॅन कार्ड काढू शकता। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।